राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांना माहिती दिली. 3 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत येणाऱ्या महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला. त्याबरोबरच काल देखील माझे रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक झाली आणि या चर्चेत महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. बोलणी सुरू झालेली आहे. स्थानिक पातळीवर पदाधिकारी परस्परांसोबत चर्चा करतील. जिथे कुठे अडचण येईल तिथे वरिष्ठ हस्तक्षेप करून अडचण दूर करतील, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी कोणाला बाजूला ठेवण्याचा विषय नाही, आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहोत. स्थानिक वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे. महायुती मजबूतीने निवडणूक लढवेल आणि माझा 2.5 वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा काळ आता देवेंद्र फडणवीस यांचा काळ. मागच्या 3.5 वर्षातील अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहेत. कामाच्या आधारावर, विकासाच्या अजेंड्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. आम्ही काम करणारे लोक आहोत, निर्णय घेणारे लोक आहोत. महायुती सरकारने मागच्या 3.5 वर्षात अनेक ऐतिहासिक, सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारे निर्णय घेतले आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर रवींद्र चव्हाण, बावनकुळे, मी स्वतः आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये देखील येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला आणि महायुती त्याबरोबर काल देखील रवींद्र चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आणि माझी देखील चर्चा झाली. या चर्चेमध्ये देखील महायुती लढण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे बोलणी देखील सुरू झालेली आहेत आणि स्थानिक पातळीवर देखील स्थानिक ज्या कमिटी आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या, त्या एकमेकांच्या बरोबर चर्चा करतील आणि जिथं कुठं अडचण येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर करतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवलं जाणार का? कारण अनेक पदाधिकाऱ्यांना असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही. आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर. त्यामुळे महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल आणि आपल्याला माहित आहे की गेल्या 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा माझा काळ आणि आता आमची सेकंड इनिंग देवेंद्रजींची, यामध्ये 3.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जे विकासाचे प्रकल्प, लोकाभिमुख कल्याणकारी योजना हे लोकांच्या समोर आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे आणि त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर, विकासाच्या अजेंड्यावर, विकास हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून याच विकासाच्या अजेंड्यावर आम्ही ह्या निवडणुका लढणार आहोत आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. काम करणारे लोक आहेत, त्यांच्या निर्णय घेणारे लोक आहेत, त्यांच्या मागे उभे राहतील आणि महायुती सरकारने या 3.5 वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत जे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणार आहे. महायुतीमध्ये या सगळ्या निर्णयामुळे बंडखोरीची पण जेव्हा महायुती असते त्यावेळेस साहजिक आहे, इच्छुक अनेक असतात, परंतु ज्याला तिकीट मिळालं नाही त्याला जे काही इतर व्यवस्था जी आहे, कमिट्या आहे, जिल्हा कमिट्या, तालुका कमिट्या, राज्यस्तरीय कमिट्या, या सगळ्या ज्या कमिटी आहेत, महापालिकाच्या स्थानिक पातळीवरच्या कमिट्या, त्यामुळे ज्याला तिकीट मिळणार नाही त्याला तिथं सामावून घेतलं जाते. ही पद्धतच आहे, प्रक्रिया. त्यामुळे महायुती जिंकेल. काल उद्धव ठाकरे आले होते, यानंतर तुम्ही देखील त्यांना उत्तर दिलं. आदित्य ठाकरे आता म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी आरशात